नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण धाबा स्टाईल एकदम भन्नाट अशी मसाला भेंडी बनवणार आहोत। ही मसाला भेंडी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तर जबरदस्त। ते सोडा, ही बनवायला अगदी सोपी आहे जसं म्हटलं तसं, पण अगदी युनिक आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला जरूर आवडेल। तर त्यासाठी सर्वात आधी मी भेंडी आणि बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल नॉर्मल गरम झाले की यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत। बटाट्यांना व्यवस्थित तेलात फ्राय करायचं आहे, त्यावरती झाकण ठेवायचं आहे। आपण साधारणतः 5 मिनिटासाठी बटाट्यांना झाकून ठेवणार आहोत। आता झाकण काढल्यानंतर बघा, आपले बटाटे तयार झालेत की नाही एकदा चेक करायचं। तयार झाले असतील तर आपण त्यामध्ये लगेच भेंडी घालायची आहे। भेंडीला सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यासोबतच या ठिकाणी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेली आहे साधारणतः 1 चमचाच, आणि आपण भाज्यांना व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आता भाज्यांना परतवून घेतल्यानंतर आपण भाज्यांना पुन्हा झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील। आता या ठिकाणी बघू शकता, आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे, आपण त्यामध्ये मीठ घातलेलं त्यामुळे। तर आता आपण यांच्यावर झाकण ठेवून भाज्या व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आपण एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे, ते भाजींनाच पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्या भाज्या बघा किती व्यवस्थित शिजत आहेत। आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, तर आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। हे बघा, फक्त भाजींना काढायचं आहे, त्यामध्ये जे खाली एक्स्ट्रा पाणी किंवा तेल आहे ते तसंच राहू द्यायचं आहे। यामध्ये मी आणखीन तेल वाढवत आहे आणि त्यामध्ये लगेच आपण मोहरी घालून घेणार आहोत। मोहरीला तडतडू देणार आहोत आणि लगेच त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। या ठिकाणी कढीपत्त्याच्या 2 फांद्यांची कढीपत्ता मी वापरलेला आहे। आता कढीपत्तासुद्धा व्यवस्थित तडतडला आहे। आता ह्यात मी जे तेल घातलं होतं, या तेलमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असेल, त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित तडतडत नाही आहे, पण ठीक आहे। यामध्ये आपण चुटकीभर हिंग घातलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे, तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता मसाल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत। सोबत या ठिकाणी लाल तिखट घालायची आहे। या ठिकाणी साधारणतः मी 1.5 चमचा लाल तिखट, धने आणि जिरे यांना व्यवस्थित भाजून त्यांची मी पावडर यामध्ये 1 चमचा घातलेली आहे आणि यामध्ये मी 1 वाटी दही घातलेली आहे। दहीची कन्सिस्टन्सी अगदी स्मूथ हवी, टेक्स्चर छान हवं। आणि यामध्ये मी साधारणतः 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दहीचं टेक्स्चर अतिशय स्मूथ आहे आणि क्रीमी आहे, ज्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते। शक्यतो कमी आंबट असलेली दही यूज करा, जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट आणखीन वाढेल। जर दही जास्त आंबट असेल तर पूर्ण आपली जी भाजी आहे ती आंबट होते आणि ते चांगलं लागत नाही। तर मीडियम आंबट असलेली शक्यतो आपण या ठिकाणी दही वापरणार आहोत। आता तुम्ही बघितलं तशा प्रकारे मी 2 वाट्या या ठिकाणी पाणी घातलेलं आहे। पहिल्या वाटीत मी सगळी दही पुन्हा एकदा मिक्स करून घेतली
आणि सेकंड टाईम मी पाणी घातलं तेव्हा तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकतात किती थिक आहे अजूनसुद्धा. यामध्ये आपण चवीनुसार पुन्हा मीठ घालणार आहोत. आणि आता यामध्ये आपण आपल्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत शिजवून घेतलेल्या त्या यामध्ये घालणार आहोत. आता व्यवस्थित आपण आपल्या भाजीला झाकून ठेवणार आहोत साधारणतः 5 मिनटासाठी. आणि मग आपल्या भाजीला व्यवस्थित उकळी येईल आणि त्यामध्ये आपण मग कोथिंबीर घालणार आहोत. अगदी बारीक चिरून घालायची आणि व्यवस्थित ती कोथिंबीर आपण भाजीमध्ये मिक्स करणार आहोत. पुन्हा आपण भाजीला झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा उकळी येऊ द्यायची आहे. आता तुम्ही भाजी बघू शकतात किती छान तयार झालेली आहे. आणि आता आपण ह्या भाजीला सर्व करूया आणि ह्या भाजीचा आस्वाद घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी तर भन्नाटच आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.